नमस्कार. मी मनोहर पंडित. आजची कथा डिवोर्स नंबर 5. मी मित्राला फोन केला. हॅलो, कुठे आहेस? इकडे केव्हा येतोयस? बरं, एक काम कर, 4 तारखेला संध्याकाळी घरी ये. आणि हो, 5 तारीख पण मोकळी ठेव. काही खास आहे का? मंथ एंडला माझा टूर आहे, तेव्हा येईन म्हणतोय. पण तू म्हणतोय तर येईन 4 तारखेला. काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्याच्या बोलण्यात काळजी होती. नाही रे, सब कुछ नॉर्मल आहे. तू ये, मग बोलू आपण. बघता बघता 4 तारीख आली. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे तो आला. घराचं बदललेलं रूप पाहून तो चाटच पडला. अरे, हे काय? घरातलं सामान कुठे गेलं? सोफा, डायनिंग टेबल, कॅबिनेट्स, शोकेस. आणि हे काय? हॉलमध्ये फक्त 2 प्लास्टिक खुर्च्या आणि एक स्टूल. घर विकलंय का? काय भानगड काय आहे? भानगड काही नाही रे बाबा, मी म्हणालो. घर विकलं नाही आणि विकणार पण नाही. घर बदलतोय म्हणून बहुतेक सर्व सामान विकलंय. नवीन घरात शिफ्ट व्हायचंय आणि उद्या मुहूर्त आहे म्हणून तुला बोलवलेलं आहे. असं एकाएकी? मागच्या महिन्यात भेटलो तेव्हा तर तू काहीच बोलला नाहीस. मग असा तडकाफडकी निर्णय का घेतला? मी काही बोलणार इतक्यात सौ तिच्या बेडरूममधून बाहेर आली आणि सुरू झाली. भाऊजी, तुम्हाला तर माहीत आहे की आम्ही कसे राहतो. ऑलरेडी 4 डिवोर्स झालेले आहेत. पण आता या घरात यांचं मन लागत नाही. यांना आता हॉलमध्ये पण वेगळी जागा हवी आहे. त्यांच्या मर्जीनुसार. हॉल कसाही गचाळ असला तरी यांना चालतो. पण मला नाही चालत ना. हॉलच नाही तर घर कसं टापटीप आणि नीटनेटकं असावं. आहे ना भाऊजी? सौनं मित्राला हो म्हणण्याऐवजी दुसरा काही पर्याय ठेवलाच नव्हता. मान हलवून बिचाऱ्यानं मूकसंमती दिली. अरे, हिच्या टापटिपीला कंटाळलोय मित्रा. काही आठवड्यांपूर्वी मी मस्त 18 इयर ओल्ड मॅकॅलन ऑन द रॉक्स घेत होतो. 2-3 घोट झाले. मी पुढच्या घोटासाठी ग्लास उचलला. डोळे मिटून घोट घेतला आणि ग्लास परत टेबलवर ठेवणार इतक्यात ही PT उषासारखी धावत आली ग्लास खाली कोस्टर ठेवायला. हिचं कोस्टर आणि माझा ग्लास यांचं काही एकमेकाशी जमलं नाही आणि माझी मॅकॅलन धाराशायी झाली रे. मी तक्रार केली. भाऊजी, अहो, ते पाण्याचे डाग पडले की टेबल खराब होतो. माझ्या अशा सवयींमुळेच तर टेबल चांगल्या किमतीत विकला गेला ना. यांच्या गचाळपणामुळे तर भंगारवाल्यानं पण घेतला नसता. सौंना एक पॉईंट मिळाला. आता माझी पाळी होती. हिचा व्यवस्थितपणा इतका खतरनाक आहे मित्रा की टेबलच्या कडेपासून कोस्टर बरोबर 1 इंच आत पाहिजे. एक सूत जरी मागे पुढे झाला तर ती लगेच येऊन कोस्टर परत जागेवर ठेवते. वैताग येतो यार. मला पॉईंट तर मिळाला नाही, पण रुद्रावताराचा सामना करावा लागेल याची चाहूल लागली. पण लगेच मित्राला मदतीला. जाऊ द्या वहिनी, कितीतरी वर्षानंतर तुम्ही एकत्र आला आहात. 20 वर्ष हा एकटा तुर्कमानिस्तानला होता तेव्हा तुम्ही किती काळजी करायच्या. आमच्या मित्रानं आमचा विरह काळ आठवून दिला. पण टायमिंग चुकलं. काय दिवस होते भाऊजी. आय रिअली मिस दोज वंडरफुल डेज. सोनेरी दिवस होते ते भाऊजी. मित्राचा फासा उलटला. काळजी होती हो, पण दिवसभरातून एकदा फोन झाला की काळजी मिटायची. दर महिन्याला अकाउंटमध्ये डॉलर यायचे. रुपया घसरला की चंगळ असायची. बेधडकपणे शॉपिंग करता यायचं. हवे ते घ्या, हवे तिथे जा, मैत्रिणींबरोबर धमाल करा,
काय दिवस होते भाऊजी. बायको भूतकाळामध्ये रमली. मी तिकडे मर मारायचो आणि ही इथं मजा करायची. मी मिळेल ते खायचो. कामावरून घरी परतलो की घरी कोणी नाही. स्वतःच चहा करा, खायला करा. कसे दिवस काढले माझं मलाच माहीत रे. मी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. अहो, जे मिळेल ते प्या पण सांगा ना. भाऊजी एका विकेंडला शुक्रवारी संध्याकाळी मित्राकडे गेले होते. पार्टी चालू होती. मला तिथून फोन केला. मी बेतानं घ्या म्हटलं. किती प्यायले कोणास ठाऊक. शनिवारी सकाळी मला फोन आला की मी एअरपोर्टवर आहे. तासाभरात घरी पोचतोय. तब्येत तर ठीक आहे ना? इतर काही प्रॉब्लेम तर नाही ना? ते कसे आले हे गोडच होतं. गूढ वगैरे काही नाही मित्रा. मी असा अचानक यायला हीच जबाबदार आहे. आमची पार्टी सुरू होती. सर्वांच्या बायका आल्या होत्या. हिला तो देश कधीच आवडला नाही म्हणून ही कधीतरी यायची. प्यायल्यावर कोणीतरी म्हणालं की माझं बायकोवर प्रेमच नाही. मी भडकलो. राग आला. तुला तर माहीत आहे, अशा वेळी काड्या करणारे काही असतात. त्यातला एक जण म्हणाला, प्रेम आहे तर प्रूव्ह इट. ते प्रूव्ह कर. मी म्हटलं, मी आत्ता जाऊ शकतो मुंबईला बायकोला भेटायला. तो म्हणाला, शक्यच नाही. चॅलेंज. मी म्हटलं, एक्सेप्टेड. कोणीतरी म्हणालं, चढ गई है यार. नाटक करेगा, टॅक्सी बुलाएगा और घर जाएगा. अबे चुप. असं म्हणत मी माझ्या घड्याळात पाहिलं. मुंबईच्या फ्लाईटला 3-3.5 तास अवकाश होता. मी टॅक्सी बोलवली. ती येईपर्यंत आणखीन 2 पेग घेतले आणि जाहीर केलं की मैं मुंबई जा रहा हूं. बायकोच्या आठवणीनं मी सरळ एअरपोर्टला आलो. पासपोर्ट खिशामध्येच होता. तिकडे ID साठी पासपोर्ट सोबत ठेवायचा असतो. तिकीट काढलं, चेक इन केलं, इमिग्रेशन झालं, फ्लाईट बोर्ड केली. नंतर काय झालं आठवत नाही. फ्लाईट लँड झाली, सर्व उतरले. मी झोपलेलाच होतो. शेवटी एअर होस्टेसनं मला उठवलं. मी तिला विचारलं, मी कुठे आहे? ती म्हणाली, मुंबईला. मी डोळे चोळत काचेतनं बाहेर पाहिलं तेव्हा मला रात्रीचा चॅलेंज आठवला. सोबत सामान काहीच नव्हतं. बाहेर आलो. बायकोला फोन केला. कस्टम इमिग्रेशन आटोपलं. टॅक्सी पकडून घरी. मित्रानं ही गोष्ट पहिले ऐकली होती तरीसुद्धा दाद देत म्हणाला, याला म्हणतात बायकोवरचं प्रेम. भाऊजी, बायकोवरचं नाही, दारूवरचं म्हणा. इतकी ढोसलीच नसती तर आलेच नसते. आणि सांगतायत कसे, मर मारायचो. मारायचो नाही, पेगवर पेग भरायचो असं म्हणा. बायकोनं वस्तुस्थिती स्पष्ट केली. परदेशात असताना हे सुखी होते असं बायको म्हणाली आणि छान वाटलं. पण पुढच्या वाक्यानं सगळी हवाच निघून गेली. ही म्हणाली, मी पण खूप सुखी होते. यांची कटकट नव्हती. इथे तर यांना डोळे लागतात. आज काय सुखमटण कर, तर उद्या काय बटर चिकन कर आणि हादडल्यावर मिष्टान्न हवंच. आमच्या किचन डिव्होर्सला काय अर्थ राहिला भाऊजी, सांगा तुम्ही. मित्रा, नुसता वैताग आहे यार. मोबाईलवर गेम खेळताना मी जिंकणार इतक्यात ही किचनमधून ओरडणार, अहो फळीवरचा डबा काढून द्या. तो गेम तर बोंबलतोस आणि दुसरा गेम संपायला आला की ओरडते, अहो दार उघडा, कुरिअर आलाय. मी तक्रार केली. भाऊजी, हे दिवसातून चांगले 10 तास झोपतात. रात्री 8 तास आणि दुपारी 2 तास. उरलेल्या वेळेतले 8 तास मोबाईल आणि TV. संध्याकाळी कधी एकत्र बाहेर गेलो तर यांची नजर हॅपी अवर्सची पार्टी कुठे लागली आहे का याकडे. बरोबर आहे, हिच्या मतं मी बेवडा. पण ही तर कोपऱ्यावरच्या सर्व चाटवाल्यांची फेवरेट. VIP कस्टमर. बारमध्ये मला जितक्या आदरानं स्वागत कोणी करणार नाही, त्यापेक्षा जास्त स्वागत चाटवाले हिचं करतात. नशीब एकेकाचं. असं म्हणत मी सुस्कारा सोडला. मित्रा, चालायचंच. परत मध्यस्थीचा प्रयत्न झाला. मॅच सुरू असतानाचा कहर होतो. अहो,
अंघोळ करून घ्या. नंतर गिझर बंद करा. पारोसे कपडे बादलीत ठेवा. ओला टॉवेल पलंगावर ठेवू नका. नशीब हे बोलणं त्या प्लेयर्सनं ऐकू जात नाही, नाहीतर हिच्या इन्स्ट्रक्शन्स ऐकून बॅटिंग सोडून प्लेयर घरी पळाला असता. बरं, दुपारी झोपावं तर हिची बाई कामाला येणार. वहिनी, कामवाली बाई दुपारी? मित्राने विचारलं. हो भाऊजी, मी दुपारीच बोलवते. सकाळी या बायका मेल्या इतक्या घाईत असतात की काम पण नीट करत नाही. दुपारी कसं व्यवस्थितपणे काम करून घेता येतं. मी तर बाईला सांगितलं की 100-200 जास्त घे, पण दुपारीच ये. मित्राच्या लक्षात आलं की काय प्रकार आहे. विषय बदलायला त्यानं विचारलं की नवीन फ्लॅट किती मोठा आहे? उद्या बघालच भाऊजी, सकाळी या बरोबर 10 वाजता. मुहूर्त, पूजा असं काही नाही. देवाचा एक फोटो ठेवला की झालं. पण तुम्ही या वेळेवर. भाऊजी, तुम्ही आम्हा दोघांचे चांगले मित्र आहात आणि तुम्हाला तर यायलाच हवं. सकाळी 10 वाजता मित्राचा फोन आला की सिक्युरिटीवाला फ्लॅट नंबर विचारतोय. काहीतरी कन्फ्युजन आहे. तू म्हणतोय 401, तो म्हणतोय 402. काय करू? तू 4थ्या माळ्यावर ये, मी दारातच उभा आहे, मी त्याला सांगितलं. मी 401च्या दारात उभा राहिलो. 402चे दार उघडेच होते. लिफ्ट थांबण्याचा आवाज आला आणि सौ पण बाहेर आली. आम्ही दोघं आजूबाजूला उभे. मागे दोन्ही फ्लॅटची दारं उघडी. आमचा मित्र चक्रावला. कोणता फ्लॅट आहे यार? सौनं पुढाकार घेऊन म्हटलं, या भाऊजी, तुमचं स्वागत आहे. कुठेही या. तुम्ही आम्हा दोघांचे मित्र आहात. एक फ्लॅट माझा तर दुसरा फ्लॅट यांचा. भाऊजी, हा आमचा उपांत्य डायव्हर्स आहे, शेवटून दुसरा. यानंतरचा शेवटचा कायदेशीर डिव्होर्स हा कोर्टातच होईल. अचंबित होऊन आमचा मित्र हे ऐकत होता. हातातलं गिफ्ट कोणाला द्यावं या विचारात असतानाच मी त्याला म्हटलं, ये यार, कुठेही आला तरी तुझं स्वागत आहे. पूर्ण दिवस आम्ही सर्वांनी मजेत घालवला. रात्री परत जाताना तो म्हणाला की आता हा डिव्होर्सचा खेळ थांबवा. पुढील 3 महिने मी एका प्रोजेक्टसाठी US जात आहे. तोपर्यंत गुण्या गोविंदानं राहा. तुमचा ॲनिव्हर्सरीचा सोहळा पण करायचा आहे, तुम्ही आल्यावर करू. त्याचे डोळे पाणावले. तो लिफ्टकडे निघाला. आम्ही दोघं अवाक होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. तो लिफ्टमध्ये शिरला. आम्ही फिरलो आणि एकाच वेळी 401 आणि 402ची दारं बंद झाली. धन्यवाद.